नमस्कार मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे विद्वान वगैरे कोणी नसतो. मला एक ज्येष्ठ पत्रकार म्हटलेलं पण आवडतं, कारण ज्येष्ठ पत्रकार मी आहे तर कनिष्ठ कोण आहे दिसत. मी जेवढ्या बातम्या बघतो त्याच्यात सगळे ज्येष्ठ असतात आणि शब्द आपण गुळगुळीत करून टाकले, खूप गुळगुळीत करून. खरं तर ऑक्टोबरच्या एंडला अवधूत माझ्याकडे आला होता आणि पुस्तक लिहिले, प्रकाशन प्रस्तावना लिहा म्हणून. तर ते माझ्यामुळे 4 महिने डिले झालं. मंत्री महोदयामुळे भारतात डिले झालाय, माझ्यामुळे 4 महिने डिले झाला. कारण काही ना काही निघत राहिलं आणि मी रेंगाळत राहिलो. त्याला दुसरं एक कारण असं होतं की मला डोळा खराब झाला आणि मला वाचायला त्रास होतो. पण योगायोग असतात अनेकदा, मी नाही म्हटलं नंतर की योगायोग असतात की या पुस्तकाची महत्ता या मधल्या निवडणुकांमुळे मला कळली. तो पण मी ग्राउंडवर जात नाही आणि ग्राउंडवर जाणाऱ्यांचे रिपोर्ट चुकतात आणि माझं बरोबर होतो. त्याने भविष्य व्यक्ता तर नाही. फॅमिली दिल्लीत असते. आम्ही दिल्लीत टेकलो आणि तो लाल किल्ल्याचा बॉम्बस्फोट झाला. तर माझ्यासोबत धीरेंद्र पुंडेन आणि ओंकार चौधरी 2 पत्रकार होते. त्यांच्याशी फोनाफोनी झाली. म्हटलं असं असं झालंय, तुम्ही पोहोचला का सुखरूप? मी त्यांना एकच बोललो, म्हटलं या बॉम्बस्फोटामुळे दुसरा राऊंड जो उद्या आहे 11 नोव्हेंबरला, म्हटलं त्याचं वोटिंग बंपर वोटिंग होईल आणि ते झालं तर म्हटलं निवडणुकीचे निकाल बदलतील, अधिक बदलतील. दुसऱ्या दिवशी 11 तारीखला जो राऊंड झाला तेव्हा मला वाटतं 8 का 9% मतदान वाढलं पहिल्या फेरीपेक्षा. आणि त्या दिवशीचा जो आमचा पॉडकास्ट होता त्याच्यात मी सांगितलं, काल मी तुम्हाला जयपूरला बोललो होतो, तो आकडा आता माझा बदललाय, तो 200+ झालाय. आणि माझं दुर्दैव असं की ते खरं ठरलं. अगदी एक्झिट पोल, ओपिनियन पोल सगळेच मी जे ठरले मी बरोबर ठरलो. त्यामुळे अनेकांना असं वाटतं हे काय आहे, असं काही नसतं. पण मग माझ्या लक्षात आलं की मला जी गोष्ट बिहारमध्ये गेले 6 महिने संघाकडून चालली होती ती माहिती होती, ती सगळ्याच्या सगळ्या एकापेक्षा एक महान पत्रकार आणि मीडिया हाऊसेसना माहिती नव्हती. आणि माहिती नसायचं कारण साधं सरळ आहे की बघायचंच नाही. बघायचं नसेल तर सूर्य उगवला तरी उपयोग नसतो. तुम्ही मान्यच करणं नको ना, सूर्य मला दिसत नाही कारण मी डोळे उघडत नाही. तेव्हा हा जो एक प्रकार झालेला आहे. पण गंमत अशी असते की आयन रँड नावाची एक प्रसिद्ध लेखिका आहे इंग्रजी, तिचा एक फार सुंदर कोट मला आवडतो. ती म्हणते, तुम्ही सत्य नाकारू शकता पण त्याचे दुष्परिणाम नाही टाळता. तुम्हाला जर संघ ही वाईट गोष्ट वाटत असेल हरकत नाही, पण ती डोळे मिटून नाही बघणार ना. त्यामुळे तुमच्या वाट्याला जो परिणाम येतो तो तर तुम्ही टाळू शकत नाही. एक साधी गोष्ट घ्या, आत्ता जे नेहरू सेंटरला भागवतांची व्याख्यानं झाली, एक फार चांगला प्रश्न कोणीतरी त्यांना विचारला तो त्यांनी तो टाळला. माझी अपेक्षा अशी होती की मीडियामध्ये त्यावरून हलकल्लोळ की 1925च्या आसपास संघ आणि कम्युनिझम एका वेळेला भारतात सुरू झाले. मग त्यांची अवस्था अशी काय, तर भागवतांनी सरसंघचालकांनी तो विषय टाळला असं मी म्हणतो. टाळला ते म्हणाले की तो त्यांना विचारा प्रश्न, मी कसं त्यांचं आकलन करू. म्हणून मी म्हणतो की टाळलं. पण त्यांनी त्याचं उत्तर अर्धवस्त दिलं, क्या उनको मदद चाहिए तो हम कर सकते. आता गंमत लक्षात घ्या, त्यांचं आकलन करण्याविषयीचा प्रश्न होता. पण भागवतांनी डाव्या चळवळीचं आकलन केलं नाही, विवेचन केलं नाही. पण गेली 25-30 वर्ष मी बघतोय सगळे डावे अखंड संघाचं आकलन करण्यात रमले. आणि आपलं काय झालं त्याचं आत्मचिंतन करणे, आत्मपरीक्षण करणे.
मी कुणी विद्वान वगैरे नाही, मी सामान्य पत्रकार आहे, तसाच राहिलोय. पण माझा ॲडव्हान्टेज असा आहे की मी आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे, मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाहीये. त्यामुळे त्या राजकीय चष्म्यातून बघायचं तर मी नाही बघू शकत, तो माझ्याकडे चष्माच नाही. पण मग जसं राजकारण उलगडत गेलं ते बघता बघता मी राजकारणाचं विश्लेषण करत गेलो. मी साताऱ्याला माण तालुक्यामध्ये एक दुष्काळी गाव आहे मेहमानगड, तिथे बराच वेळ कंटाळा आला की विश्रांतीसाठी जातो. तर मी कुंभाराच्या घरात एक खोली आहे, त्या खोलीत राहत होतो आणि त्याच्या बाजूला सुताराचं घर आहे. त्या सुताराची म्हातारीला एक दिवस कळलं हा पत्रकार आहे. पण ती म्हणाली तुम्ही लय शिकलेले. मला म्हणाली शहाणा आणि अडाणी यातला फरक सांगा. मला तू गोलमाल प्रश्न वाटला, मी त्याच्यावर काय उत्तर दिलं नाही. 2-3 दिवस त्या म्हातारीने मला पाठलाग केला. शेवटी मी तिच्यासमोर सरेंडर झालो. म्हणलं आजीबाई, 4 पुस्तकं वाचून कोणी शहाणा होत नाही आणि न वाचल्यामुळे कोणी अडाणी राहत नाही. नाही नाही तरी तुम्ही सांगा. म्हटलं तिला म्हटलं तुम्हीच सांगा. ते म्हणाले काय असतं, 2 माणसं समोरासमोर येत असतात आणि एकाने म्हटलं अरे पाटलोड नाही घातली, असं ऐकतो, डिबेट ऐकतो आणि डिबेट मध्ये मुद्दा काय, मुद्दा हेही नाही, मुद्दा हेही नाही. मला कधी कधी वाटतो तो अर्णव गोस्वामी वानखेडे स्टेडियम पण डिबेटसाठी गेले आणि कोणाला बोलू देत नाही. मला एकाने प्रश्न विचारला होईल एवढा मोठा कोणता आहे म्हणून. अशा ठिकाणी तो कोणालाही बोलवतो. खेड्यातली बाई सुद्धा दिलखुलास बोलते, तो बोलती करतो, तो बोलती करण्याला इंटेरियर म्हणतात. आपण विसरूनच गेलो. समोर त्याची बोलती बंद करेल तो अँकर. माझ्या मनात आहे ते तुमच्याकडून बोलून घेण्यासाठी होतो. त्याला करणारे सगळे डावे. आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट मध्ये पॉलिट ब्युरो स्त्री कधी होती, आमच्या प्रश्न विचारला स्त्रियांचा प्रश्न, तोपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरो मध्ये स्त्रीला स्थान नव्हतं आणि आलं ते सुद्धा परिवार म्हणून आलं. प्रकाश कराची बायको झाली पॉलिट ब्युरो, पण के.आर. गौरी नाही झाली. आहे की नाही गमत. अत्रे म्हणाले हरकत नाही. बिल वाजवली, पिऊन आला, त्याला म्हणाले बाहेर कोण आहे, संपादक खात्याला आणलं. विश्वनाथ मोरे नावाचा तरुण तेव्हा नवीन पत्र